नमस्कार. डेली व्लॉगचा आज 5वा दिवस. सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धो धो पाऊस पडत होता आणि बाल्कनीतून हा पाऊस बघायला इतकं छान वाटत होतं. हिरवीगार झाडं आणि मुसळधार पडणारा पाऊस. त्यामुळं दिवसाची सुरुवात तरी छान झाली आणि आज जरा मला बऱ्यापैकी बरं पण वाटतंय. त्यामुळं अंघोळ करून घेतली आणि देवपूजा करून घेतली. देवपूजेमध्ये रोज देवाकडं काय मागायचं? मागायचं तर काहीच नाही. उलट जे काही आपल्याला दिलेलं आहे आयुष्यात त्याचेच आभार मानायचे. आपण देवाकडं कणभर सुख मागतो, पण आपल्यालाच माहीत नसतं त्याच देवानी, त्याच परमेश्वराने आपल्यासाठी आभाळभर सुखाची योजना करून ठेवलेली आहे. पण यासाठी हवंय फक्त आपलं कर्म चांगलं. आपली कर्म चांगली ठेवल्यानंतर आपल्या आयुष्यात सुखच आहे. आजपर्यंत आयुष्यात स्वामींनी प्रत्येक वळणावर साथ दिलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा तेच तारून नेणार हा विश्वास असणं हीच खरी भक्ती. इथं आता रोजची कामं चालू झाली आहेत माझी. भारतामध्ये एक दिवस कामवाली बाई नाही आली की तारांबळ उडती. पण अमेरिकेत मात्र एक गोष्ट खूप छान आहे. इथे कामाला 3 बायका आहेत माझ्या घरी आणि त्या कधीच सुट्टी घेत नाही. एक म्हणजे माझं वॉशिंग मशीन, दुसरं माझं डिशवॉशर आणि तिसरी मी स्वतः. इथं माणूस इंडिपेंडंट राहायला शिकतो. तुम्ही कितीही आजारी पडा, तुम्हाला काही होऊ दे, तुम्ही कोणाचीही मदत न घेता सगळी कामं स्वतःची स्वतः करायला शिकता. आज मी रोस्टेड मसाला मखाना याची रेसिपी करणार आहे. तर मी आज ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. ही रेसिपी आमच्या घरी केल्यानंतर मुलं तर 2 मिनिटात संपवतात आणि मुलांना एकदम पौष्टिक आहे. तर मखाना घ्यायचे आहेत पहिल्यांदा कढईमध्ये आणि 3 ते 4 मिनटं सतत हलवत ते भाजून घ्यायचे आहेत आणि ते चांगले भाजले गेले पाहिजेत ते चेक करायचे कारण की हे जर भाजले गेले नाही तर ते खाताना चिवट लागतात. त्यामुळं हे अशा पद्धतीने त्याला दाबून बघायचे आणि त्याचा असा चुरा झाला पाहिजे. तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि ते मखाना बाजूला काढून घ्यायचे. त्यानंतर ती कढई एकदा स्वच्छ पुसून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मग बटर टाकायचं कारण बटर जर डायरेक्ट टाकलं तर ते करपतं. या वाटीमध्ये आता मी लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि हळद घेतलेली आणि हे सगळं पटपट बटरमध्ये मिक्स करायचं आणि ते हलवतच त्याच्यातच मखाना टाकायचा आणि एकसारखं सलग ते परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. ही रेसिपी खूप सुंदर होते. तुम्ही घरी करून बघा आणि मुलांना देऊन बघा. खूप छान लागते आणि लगेच संपते आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे. बरेच जण माझा डेली व्लॉग बघतायत पण सबस्क्राईब करायला विसरतायत. तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग इथंच संपवते. स्वतःची काळजी घ्या. बाय.